लोकसभेला आत्मबळ वाढलेल्या महाविकास आघाडीनं विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे। महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा आणि बैठका सुरू झालेत। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे त्याच दृष्टीने पाहिलं जात आहे। मात्र महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून ठिणगी पडण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे यांचा चेहरा समोर ठेवून निवडणुकीला सामोरं जावं अशी मागणी ठाकरे गटाकडून होते। तेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो, जेव्हा सत्तेत येतो, तर ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीने त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो। चेहरा हा विरोधी पक्षालाही असावा लागतो आणि चेहरा हा निवडणुकांना आणि सत्ताधारी पक्षालाही असावा लागतो। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरेच असतील अशी ठाम भूमिका घेणाऱ्या संजय राऊत यांनी काहीशी मवाळ प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही एकदा महाविकास आघाडी आहे असं म्हटल्यावरती कोणताही महत्त्वाचा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही। त्यांचे मतभेद आता तर वरवर दिसत आहेत, परंतु हे टोकाचे मतभेद होणार आहेत। माझा प्रश्न आहे, आम्हाला सारखे प्रश्न विचारण्यापेक्षा युतीचा चेहरा कोण? त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत कुरघोडीचं राजकारण रंगणार का हे पाहावं लागेल। विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। महाविकास आघाडीच्या बैठकांना सुद्धा सुरुवात झाली। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचा दौरा केला। 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या। यावेळेला महाविकास आघाडीची सुद्धा विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बैठक पार पडली। या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी उपस्थित होते। तसंच ठाकरेंनी सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सुनीता केजरीवाल आणि टीएमसीच्या नेत्यांच्याही गाठीभेटी घेतल्या। यावरून राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी ठाकरे आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय। सगळे लोक मातोश्रीवरती येत होते, आज पूर्णच्या पूर्ण कुटुंबाला इथे दिल्लीमध्ये येऊन तात्काळ बसावं लागतंय। त्यांची अवकात काय? उद्धव ठाकरे माझ्या घरी आले मित्र म्हणून, नेते म्हणून। दिल्ली द्यायचं नाही, दिल्ली त्यांच्या बापाची आहे, भेटीगाठी घ्यायच्या नाहीत का? संजय राऊतने आपल्या अवकातीत बोलावं, त्याच्या बापाचं काय आहे याचा हिशोब आम्हाला मांडावा लागेल। उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर राज्यात राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे। कांद्याचे कोसळलेले दर, कांदा निर्याती बंदीवरून असलेल्या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला होता आणि या कांदा उत्पादकांच्या पट्ट्यात महायुतीच्या अनेक उमेदवारांना पराभवाची नामुष्की सुद्धा सहन करावी लागली होती। आता ही कांदा उत्पादकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जातोय। नाशिकच्या निफाडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा पोहोचली। कांदा उत्पादकांचा पट्टा असलेल्या नाशिक, दिंडोरी, धुळे, अहमदनगर या लोकसभा मतदारसंघात कांदा उत्पादकांच्या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला होता। या कांदा उत्पादकांना साथ घालताना अजित पवार यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली। झटका लोकसभेला दिलाय ती लयच लागलाय, फार कंबरच मोडायची पाळी आली, परंतु आता माफ करा, चूक झाली, मान्य करतो। जो बूंद से गई वो हौद से नहीं आती। आता माफी मागून काय उपयोग? तुम्ही केंद्र सरकारची विरोधी भूमिका घ्यायला पाहिजे होती, कांदा उत्पादकांना न्याय द्यायला पाहिजे होता। यापुढे कांदा निर्यात बंदी करणार नाही असा शब्द सुद्धा अजित पवार यांनी दिलाय। कांदा निर्यात बंदी कुठल्याही परिस्थितीत करायची नाही, निर्यात चालू ठेवायची। आता विधानसभा निवडणुकीत कांदा उत्पादक कुणाच्या पारड्यात आपल्या मताचं दान टाकतोय याची उत्सुकता असणार आहे। राज्यात पुढच्या 2 महिन्यात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे। या निवडणुकांच्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। यातून मतदारांना साथ घालण्यासाठी राजकीय पक्षांकडून आता यात्रा काढल्या जात आहेत। अजित पवार यांच्या यात्रेत वापरण्यात येत असलेल्या गुलाबी रंगावरून कलगीतुरा रंगलाय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं नाशिकच्या दिंडोरीतून सन्मान यात्रेला सुरुवात केली। गुलाबी रंगाची बस, गुलाबी रंगाच्या गाड्या, यावर माझी लाडकी बहीण योजनेची पोस्टर्स या यात्रेत पाहायला मिळतात। तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षानं सुद्धा शिवस्वराज्य यात्रा काढली। हे उगीच आपलं गुलाबी गाडीत बसवून फिरतोय, गुलाबी स्वप्न दाखवत नाही, कृतीमध्ये आणण्याचं काम आम्ही करतोय। गुलाबी रंगाची पुंगी वाजवून योजनांचा आवाज काढत जनतेचा नाग डोलतो का काय हे बघण्याचा एकीकडे प्रयत्न सुरू। ज्यांच्या विचाराचा बेरंग झालाय त्यांच्याबद्दल काय फारसं बोलण्याची आवश्यकता नाही। महाराष्ट्रात कापसाची शेती केली जाते, त्याच्यावरही गुलाबी अळी येते। हे महाराष्ट्राच्या तिजोरीवर लागलेली गुलाबी अळी आहे।
राजकीय यात्रांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करत असले तरी कोणाच्या यात्रेची भुरळ मतदारांवर पडते आणि मतदार राजा कुणाला मतांचा कौल देतो हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं सगळ्याच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे। एकीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधते, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली आहे। शुक्रवारी सकाळी किल्ले शिवनेरीवरून ही यात्रा सुरू झाली। या यात्रेच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते थोडक्यात बचावले। शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हार घातला। क्रेनच्या सहाय्याने पुतळ्याला हार घालून खालती येत असताना क्रेनच्या ट्रॉलीमध्ये बिघाड झाला। पुष्पहार घालून खालती उतरताना अर्ध्यावर पोहोचल्यानंतर क्रेन तुटली। त्यामुळे ट्रॉलीमध्ये असलेले जयंत पाटील, डॉक्टर अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबूब शेख हे खालती पडण्याची शक्यता होती। मात्र सुदैवानं मोठा अनर्थ टळला। या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसून सगळेजण थोडक्यात बचावले आहेत। यात्रेच्या पहिल्याच दिवशी घटना घडल्यानं उपस्थितांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं। मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली खरी। या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत। मात्र या योजनेच्या टायमिंगवरून दोन्ही राष्ट्रवादीत जोरदार जुंपले। लाडकी बहीण योजनेचा प्रचार सत्ताधाऱ्यांच्याकडून जोरदार सुरू आहे। येत्या 17 तारखेला या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं। गप्प बसणार नाही। जुलै ऑगस्टचे पैसे तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला साधारण 17 तारखेला 18 तारखेला पोहोचलेले असतील। हे सगळे जे चाललंय ते लोकसभेच्या आधी बहीण लाडकी नव्हती, लोकसभा झाल्यानंतर बहीण लाडकी झाली, लाडका भाऊ झाला, सगळ्या गोष्टी लोकसभेच्या नंतर आहेत। ही योजना यापुढे सुद्धा सुरू ठेवण्यासाठी घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं। उद्याच्याला ही योजना चालू राहायची म्हटलं तर आम्हाला पुन्हा तुम्ही तिथं पाठवलं पाहिजे, आमची बटणं दाबली पाहिजे, तर ती योजना चालू राहील ना। त्या चंद्र आणून देण्याच्या कल्पनेला देखील ते होकार देतील, कारण लाडकी खुर्ची वाचवायची आहे। लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये घमासान सुरू असल्याचं दिसून येत आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली। या अनुषंगाने राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरू आहे। या दौऱ्यात राज ठाकरे विविध मतदारसंघांचा वैयक्तिकरित्या आढावा घेतात। मात्र या दौऱ्याच्या वेळेला राज ठाकरे यांना विरोधाचा सामना करावा लागला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे बीडच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकल्या। कुणाची सुपारी घेऊन आले याचं उत्तर द्या असं म्हणत सुपारी बहादर चले जाव अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी राज ठाकरे यांच्या समोर मनसैनिक आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये मोठा राडा झाला। यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत वाद थांबवला। यांच्या जिल्ह्यामध्ये काही सुद्धा नाहीये, त्यांनी एकदा सुपारीखोर यांनी सांगा कुणाची सुपारी घेऊन इथं आले तर एवढं आमचं जरांगे पाटलाचं आंदोलन चालू आहे। आमच्या आरक्षणाला सुद्धा हे विरोध करायला लागलेले आहेत, त्याच्यामुळे यांनी आता इथून वापस जायला पाहिजे। याआधी धाराशिव आणि नांदेडमध्ये सुद्धा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना विरोध दर्शवला। आता बीडमध्ये झालेल्या प्रकारानंतर इथे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते नारायण राणे आणि मनोज जरांगे पाटील हे आमने सामने आले आहेत। जरांगे पाटील यांच्यावर नारायण राणे यांनी जोरदार निशाणा साधला। जात पात धर्म बाजूला ठेवा आणि विकासाच्या मुद्द्यावर एकत्र या असं आवाहन राणे यांनी केलंय। भाजपचे नेते नारायण राणे यांनी गणपतीनंतर मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचं जाहीर केलं होतं। त्यावरून जरांगे पाटील यांनी राणेंना उत्तर दिलं। यावर राणेंनी जरांगे पाटील यांना जोरदार पलटवार दिलाय। अरे कपडे घातलेस तरी तसाच दिसतो, कपडे काढले तरी तसाच, तुझ्या हाय काय बघण्यासारखं। जात पात धर्म बाजूला ठेवा आणि विकासाच्या मुद्द्यावर एकत्र या असं आवाहन नारायण राणे यांनी केलंय। आतापर्यंत एवढ्या वर्षात 400 वर्षात बऱ्याच जणांनी दाढी वाढवली, छत्रपती झाले का नाही? मग दाढी वाढवून गुणात्मक व्हायला पाहिजे। नारायण राणे आणि जरांगे पाटील यांच्यात पुन्हा एकदा जुंपल्याचं समोर आलंय। गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि राज्यसभेच्या सदस्या जया बच्चन यांच्यात नामोल्लेखावरून वाद सुरू आहे। या वादाचा दुसरा अंक शुक्रवारी पाहायला मिळाला। यावेळी सभागृहात मोठा गदारोळ झाला। गेल्या आठवड्यात राज्यसभेच्या तालिका सभापतींनी खासदार जया बच्चन यांचं नाव घेताना जया अमिताभ बच्चन असा उल्लेख केला होता। त्यावर जया बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली। माझी स्वतंत्र ओळख असताना अमिताभ बच्चन यांचं नाव घेऊ नये असं त्या म्हणाल्या।
त्यानंतर शुक्रवारी असाच प्रकार घडल्यानं जया बच्चन यांनी जोरदार आक्षेप घेतला। यावेळी जया बच्चन आणि सभापती धनखड यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं। जया अमिताभ बच्चन इज द लास्ट स्पीकर ऑन दिस पॉइंट। मैं कलाकार हूँ, बॉडी लैंग्वेज समझती हूँ, एक्सप्रेशन समझती हूँ, मगर आपका टोन जो है इज नॉट एक्सेप्ट। वी आर कलीग्स सर। यू मे बी अ सेलिब्रिटी, यू हैव टू अंडरस्टैंड द डेकोरम। ओनली यू बिल्ड रेपुटेशंस, वी कम हियर बिल्ड रेपुटेशंस। या संपूर्ण गदारोळानंतर विरोधकांनी सभागृहातून वॉकआउट केला। यू आर अ न्यूसेंस, बुद्धिहीन, ये सब शब्द जो है, he said you may be celebrity, I don't care। या सगळ्या प्रकारानंतर विरोधक सभापतींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री भीषण आग लागली। जवळपास 1.5 तास ही आग धुमसत होती। अथक प्रयत्नानंतर अखेर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। गुरुवारी रात्री 9:30च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पाठीमागची बाजू आणि खासबाग मैदानाचं व्यासपीठ आगीत पूर्णतः जळून खाक झालं। नाट्यगृहातील व्यासपीठ, खुर्च्या, विद्युत यंत्रणा जळून खाक झाली। सागवान आणि फर्निचर मोठ्या प्रमाणात असल्यानं पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केलं। आग इतकी भीषण होती की अवघ्या काही मिनिटात नाट्यगृहाची बाल्कनी सुद्धा कोसळून गेली। ही आग शॉर्ट सर्किटनं लागली नसल्याचं महावितरणनं म्हटलं आहे। आज जी सिलेंडर होती ती आता सिलेंडर लोकांनी उडवून बघितली, ती सिलेंडर उडत नाही असं आम्हाला आता सांगितलं। याचा अर्थ काय फायर ऑडिट झालंच नसावं। फिरलेलो आहे, बागडलेलो आहे, हे सगळे हे आता हे सांगाडे बघून, या आगीची लोड बघून अक्षरशः पोटात कालं होतंय। कलानगरी कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा असलेलं आणि कोल्हापूरचा मानबिंदू असलेलं केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात झालं। केशवरावांच्या जयंतीच्या दिनाच्या पूर्वसंध्येला लागलेल्या आगीत नाट्यगृह खाक झालं। त्यामुळे एक प्रकारे कोल्हापूरचा आत्माच या घटनेनं होरपळलाय अशी भावना व्यक्त होते। करवीरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून उभं राहिलेलं हे केशवराव भोसले नाट्यगृह आणि ऐतिहासिक खासबाग मैदान आगीत खाक झालं। या भीषण अग्नितांडवात केशवराव भोसले नाट्यगृहाचं प्रचंड नुकसान झालंय। सुदैवात या नाट्यगृहात त्यावेळी कोणताही कार्यक्रम सुरू नव्हता, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। मात्र कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा डोळ्यादेखत नामशेष झाल्याचं पाहून कलाकारांची मनं प्रचंड दुखावली आहेत। आग लागल्यानंतर अनेक कलाकार केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रांगणामध्ये पोहोचले। यावेळी आग पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्यासमोर नव्हता। राज्यातील अनेक रंगकर्मींचं या सभागृहाशी भावनिक नातं आहे आणि ते जळत असताना पाहून अनेक कलाकारांना अश्रू देखील अनावर झाले। कलाकारांचं वैभव गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली। कलाकाराचं घर आहे, पण कलाकाराचं घर असलं तरी सुद्धा तो आत्मा जो आहे तो आज इथे तात्पुरत्या प्रमाणात कोसळलेला आहे। पुन्हा त्याच ताकदीनं उभारू, पण समोर सांगाडा बघताना ते सहन होत नाही। मन सुन्न करणारी घटना आहे। घर जळते, बघत बसण्याशिवाय पर्याय नाही। वाईट वाटतं, काय बोलणार, परत उभं राहायला पाहिजे, दॅट्स इट। समस्त कोल्हापूरकरांसह अनेक कलाकार केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात झाल्यानं रडताना दिसले। हा सांस्कृतिक ठेवा आगीच्या भक्षस्थानी पडल्यानं मनाला होणाऱ्या या वेदना लवकर भरून येणार नाहीत यात शंकाच नाही। केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीत प्रचंड नुकसान झालं। नाट्यगृहाची बाल्कनीही कोसळली। आजूबाजूला असलेलं लाकडी जिना, सामान हे सगळं जळून गेलं। केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्यानं अधिक हळहळ व्यक्त होते। या भीषण आगीनंतर केशवराव भोसले नाट्यगृहाचा फक्त सांगाडा उरलाय। नाट्यगृह परिसरातील 100 मीटर अंतरावर अशासकीय व्यक्तींना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे। ही ऐतिहासिक वास्तू बेचिराख झाल्यानंतर नेते मंडळींनी या घटनास्थळाची पाहणी केली। खासदार शाहू महाराज छत्रपती, संभाजीराजे छत्रपती, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पाहणी केली। दुसरीकडे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी राजेश क्षीरसागर यांच्याकडून 10 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलाय। तर ही ऐतिहासिक वास्तू पुन्हा उभारू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। मी तातडीचं या ठिकाणी 10 कोटीचं अनुदान कोल्हापूर महानगरपालिकेला जाहीर करतोय। अशा प्रकारचं नाट्यगृह ह्याच्यावेळी चांगलं उभं करणं हेच आमच्या खऱ्या अर्थानं आमच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि शासनाची जबाबदारी असून मानतो। या आगीच्या घटनेची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाईची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली। यानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लोकसभा निवडणुकांना सामोरी गेली। या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठं यशही मिळालं। त्यामुळेच की काय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेल्या नेत्यांमध्ये चलबिचल झाल्याची चर्चा आहे। अनेक नेते अजितदादांची साथ सोडून पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करत आहेत। याच मुद्द्यावरून पिंपरी चिंचवडमधील अजित पवार यांचे खंदे समर्थक
माजी आमदार विलास लांडे यांची सुद्धा घरवापसी होणार असल्याची चर्चा रंगली। याला निमित्त ठरलं ते शिवस्वराज्य यात्रेची तयारी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला किल्ले शिवनेरीवरून सुरुवात झाली। या यात्रेचं पिंपरीमध्ये सभेत रूपांतर होणार आहे। या सभेचं सगळं नियोजन विलास लांडे करत असल्याचं पाहायला मिळालं। याबद्दल विचारलं असता लांडे काहीही न बोलता निघून गेले। त्यामुळे विलास लांडे यांच्या रूपात शरद पवार पुन्हा एकदा अजित पवार यांना मोठा धक्का देणार का याची चर्चा रंगली आहे। साईबाबांच्या दर्शनासाठी राज्यभरातून नव्हे तर देश विदेशातून भाविक साई नगरीत शिर्डीत येतात। देशातील दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत देवस्थान म्हणजे शिर्डी। यामुळे शिर्डीत पर्यटक आणि भाविकांसाठी रेल्वेसह विमानतळ सेवा सुद्धा सुरू आहे। मात्र आता शिर्डीतील विमानतळाला नोटीस देण्यात आली। 8,30,00,000चा कर थकवल्याप्रकरणी शिर्डी विमानतळाला शिर्डी ग्रामपंचायतीनं नोटीस दिली आहे। ग्रामपंचायतीनं शिर्डी विमानतळ प्रशासनाला जंगम मालमत्ता जप्तीचं वॉरंटही बजावलंय। 2017 पासून विमानतळ प्रशासनाकडून विविध स्वरूपातील 8,30,00,000चा कर थकीत आहे। विमानतळ प्राधिकरण, मुख्यमंत्री, पालकमंत्री तसंच शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा करून सुद्धा कराची रक्कम जमा झालेली नाही। त्यामुळे ग्रामपंचायतीनं जप्तीची नोटीस पाठवली। विमानतळाचं टर्मिनल बिल्डिंग, पेट्रोल पंप, ATC टॉवर यासह विविध प्रकारची मालमत्ता जप्त करण्याचं वॉरंट ग्रामपंचायतीनं बजावलंय। तर कर जमा न केल्यास अधिकाराचा वापर करून जंगम मालमत्ता जप्त करणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय। कणकवली, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी या 3 रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण पूर्ण झालंय। या सुशोभीकरणानंतर या रेल्वे स्टेशनला एक नवी झळाळी मिळाली। कणकवली रेल्वे स्टेशन जणू बाहेरून विमानतळच वाटतंय। कोकणातील कणकवली, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी या 3ही रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा बदललाय। कणकवली रेल्वे स्टेशन परिसरात तर एखाद्या विमानतळावर आल्याचा भास होतो। या रेल्वे स्थानकाला बाहेरून विमानतळाप्रमाणेच रूप देण्यात आलंय। रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरण प्रकल्पाच्या अंतर्गत या 3ही रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात आलाय। कोकणातल्या सर्वच रेल्वे स्टेशनचा अशाच पद्धतीनं चेहरा मोहरा बदलला जावा अशी अपेक्षा आहे। मुंबईतील NG आचार्य आणि DK मराठी कॉलेजनं हिजाब, बुरखा घालण्यावर बंदी घातली होती। या बंदीच्या विरोधात या कॉलेजच्या विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। मात्र मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचा अर्ज फेटाळला। सुप्रीम कोर्टानं मात्र कॉलेजमधील हिजाब बंदीला तात्पुरती स्थगिती दिली आहे। कॉलेजमधील हिजाब बंदीच्या बद्दल उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्या विद्यार्थिनींच्या वतीनं सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात आली। त्यावर कॉलेजमध्ये हिजाब, नकाब आणि बुरख्यावर बंदी घालण्याच्या परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे। हिजाब बंदी 18 नोव्हेंबरपर्यंत लागू करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं संबंधित कॉलेजला दिले आहेत। तुम्ही मुलींना बिंदी लावली म्हणून कॉलेजमध्ये बंदी घालणार का? कोणी टिळा लावला म्हणून कॉलेजमध्ये याला बंदी घालणार का? असा सवाल सुप्रीम कोर्टानं विचारलाय। सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की मुलांना अधिकार आहे, कॉलेज हे त्यांच्यावर लादू नाही शकत की तुम्ही हेच कपडे घाला, हे घालू नका। आणि सुप्रीम कोर्टाने ही पण टिप्पणी केली की उद्या कोणतरी टिळा लावणार, तुम्ही त्यांना पण थांबवणार आहात। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं कॉलेजच्या प्रशासनाकडून उत्तर मागितलंय। या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या 18 नोव्हेंबरला होणार आहे। देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय आणून देणारी एक घटना नवी मुंबईतल्या ऐरवलीत घडली आहे। 1-2 दिवस नव्हे तर तब्बल 3 दिवसानंतर एका तरुणाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली। 1-2 नव्हे तर तब्बल 72 तास आजूबाजूला कमरे एवढा चिखल, साप आणि विंचवांचा वावर अशा परिस्थितीत एक तरुण तीव्रांच्या झुडपात होता। तब्बल 3 दिवस समुद्राला आलेली भरती आणि ओहोटीच्या वेळेत हा तरुण या ठिकाणी अडकून पडला। या तरुणानं 3 दिवसांपूर्वी ऐरवलीच्या पुलावरून खाडीत उडी मारली होती। खाडीमध्ये उडी मारताच तो काही काळ पोहत राहिला। तब्बल 3 दिवस हा तरुण समुद्रात होता। खाडीवरून उडी मारलेल्या या तरुणाचा पोलिसांनी शोध सुरू केला। पोलीस बोटीच्या सहाय्यानं तीव्रांच्या झुडपात या तरुणाचा शोध घेत होते। त्यावेळेला पोलिसांना अचानक तीव्रांच्या झाडाच्या आडून तरुण चालत येताना दिसला। मदतीसाठी त्यानं पोलिसांना हाका मारल्या। या तरुणाला पोलिसांनी बोटीच्या माध्यमातून रेस्क्यू केलंय। पोलिसांनी या तरुणाला रुग्णालयात दाखल केलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। राज्यामध्ये नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला। नागपंचमीला महिला नागाची पूजा करतात, उपवास करतात, तर शेतकऱ्यांकडून सुद्धा सापाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याची पूजा केली जाते। नागपंचमीच्या दिवशी चंद्रपूरच्या ताडोबामध्ये एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं। नागपंचमीला चक्क वाघोबानं नागोबाचा मान राखला असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय। ताडोबातल्या बेलारा बफर झोनमध्ये गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली। ताडोबाच्या जंगलात सुमारे अर्धा तास वाघ आणि कोब्राचा आगळा वेगळा सामना रंगला।
वाघासमोर एक कोब्रा सुमारे अर्धा तास फणा काढून अगदी समोरासमोर एखाद्या सिंहासनात राजाच्या तोऱ्यात बसावा असा बसला होता। त्यामुळे वाघ आणि त्याला न घाबरणारा कोब्रा सुमारे अर्धा तास एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते। वाघ आणि कोब्रा आमने सामने असल्याचं हे दृश्य नागपुरातल्या वन्यजीव प्रेमी नितीन घाटे यांनी चित्रित केलंय। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेकांनी त्याच्यावर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय।